नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सूर्या इकडे टेन्शनमध्ये असतो. तुळजा त्याला विचारत असते, काय झालं रे सूर्या? सूर्या म्हणत असतो, तुळजा मला कळतच नाही आहे गं, नक्की काय करायचं. मला ना भाग्याची खूपच काळजी वाटायला लागली. त्यावर तुळजा म्हणते, काय झालं नक्की, कशासाठी तू असं बोलतोयस, मला लक्षात आलं नाही. त्यावरती सूर्या म्हणत असतो, अगं ती प्रॉब्लेममध्ये तर नसेल ना, तिथं काही झालं तर नसेल ना. हे सगळं बोलणं त्या दोघांच्यात चालू असतं. तेव्हा तुळजा म्हणत असते, अरे सूर्या, तू ना उगीचच काळजी करतोय, असं काही झालेलं नसणार आहे रे, तू उगीच टेन्शन घेत असतोस बघ, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यावरती तुळजा म्हणत असते की अरे मला काम आहे. सूर्या म्हणत असतो, पण माझ्या टेन्शनचा इलाज फक्त तूच आहेस ना, मला तूच सांगू शकतेस, तुझ्यामुळेच माझं टेन्शन जाऊ शकतं. तेवढ्यात नाना तिथं आलेले असतात आणि नाना म्हणतात, सूर्या काय सांगू, किती बोलू आणि किती नको असं झालं आहे बघ. सूर्या म्हणतो, काय झालं नाना? तेव्हा सूर्याला नाना सांगू लागतात की अरे धनू, आज काय स्वयंपाक केला तिनं माहिती आहे का तुला? नानी तर कितीतरी दिवसानंतर पोटभर जेवली, कारण नानीला उठता येत नव्हतं, स्वयंपाक नव्हता नीट. आधी मी करायचो, मग जेमू करायचा. पण आज ना धनूने कमाल केले, खरंच खूप भारी जेवण केलं आहे. तेवढ्यातच धनू तिथं आलेली असते आणि धनूचं कौतुक दोघंजण करतात. आणि सूर्याच्या फोनवरती भाग्याचा फोन येतो. भाग्याच्या मॅडम सांगू लागतात की इथे भाग्याचा पहिला नंबर आलेला आहे. मग भाग्याकडे फोन दिला जातो. भाग्या बोलत असते, सूर्या दादा तुला माहिती आहे का, माझा पहिला नंबर आला आहे आणि आता मी झाली आहे विनर, भाग्या म्हणायचं मला. हे बोलल्यानंतर सूर्या म्हणत असतो, हो खरंच भारी गोष्ट आहे गं ही, मला ना खरंच कळणं गेलं, लय भारी वाटतंय गं मला, असं सूर्या बोलत असतो. आणि त्याचवेळी भाग्या म्हणत असते की हो. आणि मग भाग्याचं सगळेजण अभिनंदन करतात. भाग्या इकडून सांगत असते की हे सगळं दादा तुझ्यामुळं आणि वहिनीमुळं झालेलं आहे, नाही तर हे माझ्यासाठी शक्य नव्हतं रे. तेव्हा सूर्या म्हणत असतो, तसं काही नाही गं, तुझी पण मेहनत आहे ना यासाठी. तेव्हा इकडे भाग्या म्हणत असते, तरी पण रे दादा, तू आणि वहिनी, तू जेवढ्या कॉन्फिडेंटली त्या दिवशी तिथं बोललास त्यामुळे हे सगळं करू शकले मी, अन्यथा मी नसते करू शकले रे, असं सूर्याला भाग्य सांगत असते. त्याचबरोबर तुळजाचंही कौतुक करत असते. मग धनू कॉंग्रॅच्युलेशन म्हणते आणि सगळेजण हसतात. आणि त्याचबरोबर इकडे राजूने पण तिला शुभेच्छा दिलेल्या असतात. तर आता भाग्या सर्वजण तिथं आलेले असतात, सगळेजण खुश असतात. आणि मग भाग्याचं कौतुक केलं जात असतं, कारण भाग्याचा राज्यस्तरीय नंबर आलेला असतो आणि ही इतकी भारी गोष्ट घडलेली असते. त्याचबरोबर सगळेजण आता तुळजाचंही कौतुक करत असतात. तेव्हा सूर्याला म्हणत असतो की खरंच तुळजा, तुला ना खूपच कॉन्फिडन्स होता, तुला खात्री होती पूर्णपणे की भाग्या जिंकणारच आहे, म्हणून तर तू गोडाचं बनवायलाही घेतलं होतं. हे सगळं चालू असतं. आणि त्याचबरोबर इकडे सूर्या म्हणत असतो की तुळजा, कुठून येतो गं एवढा कॉन्फिडन्स तुझ्याकडे, म्हणजे कसं शक्य आहे, एवढं सगळं कसं काय जमतं तुला? सूर्याला तुळजा म्हणत असते की काय रे दादा, काय रे सूर्या, तू कसं आहे माहिती आहे का, तू दादा म्हणून आज बहिणींची एवढी काळजी घेत आहे, त्यांच्यासाठी एवढं सगळं करत आहे, मग मी एवढी साधी गोष्ट करू शकणार नाही का, सांग बरं मला, असं ती बोलत असते. आणि हे सगळं तुझ्याच प्रेरणेतून येत आहे, असं तुळजाचं म्हणणं असतं. आणि तुळजा पण खुश झालेली असते. सूर्या पण कौतुक करत असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं, तेवढ्यात भाग्य येते. आणि मग भाग्य आली म्हणून धनूने तिला उचलून घेतलेलं असतं, नाचत असतात, तिचं कौतुक करत असतात, तिला शुभेच्छा देत असतात. आणि त्याचबरोबर भाग्याला मिठी मारून तिचं कौतुक चालू असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या पण भाग्याला मिठीत घेतो, तिचं कौतुक करू लागतो, तिला सांगू लागतो. आणि त्याचबरोबर इकडे तुळजा पण तिचं कौतुक करत असते. आणि तुळजा, भाग्या सर्वजण असतात, खूप आनंदात असतात. सूर्या म्हणत असतो, तुझ्या वहिनीला आधीच माहिती होतं, म्हणून तर तिने गोडाचा पदार्थ आधीच बनवून ठेवलेला होता, खरंच खूप भारी झालेलं आहे हे सगळं, असं त्यांचं बोलणं सुरू असतं. तर इकडे भाग्या म्हणत असते की दादा तुला माहिती आहे का, तू जेवढ्या कॉन्फिडेंटली तिथे मला बोलून दाखवलं होतं ना इथल्या शाळेच्या प्रदर्शनाच्या वेळेस, सेम मी तसंच केलं आणि एवढं सगळं झालं. आणि तुला माहिती आहे का, वहिनी आहे ना, वहिनीनं मला खूप भारी शिकवलं होतं रे, आणि वहिनीनं मला शिकवल्यामुळं मी एवढं सगळं करू शकले, हे बोलणं चालू असतं. इकडे तेजूला मात्र दारू पीत बसलेल्या शत्रूने पाय दाबायला लावलेले असतात. तेजूला खूप वाईट वाटत असतं, कारण त्याने तिला पायाशी ठेवलेलं असतं, स्वतः दारू पीत असतो, एवढी सगळी त्याची नाटकं चाललेली असतात. आणि बिचारी तेजू त्याचे पाय चेपत असते. आणि तेवढ्यातच तेजूच्या फोनवरती सूर्याचा फोन येत असतो. तर शत्रू लगेचच विचारतो, कोणाचा फोन आहे? तेव्हा तेजू सांगते, घरचा फोन आहे. तेव्हा इकडे शत्रू म्हणतो की उचल. आणि जेव्हा तेजू फोन उचलायला जाते तेव्हा लगेचच तो तिला म्हणू लागतो की कसं आहे माहिती आहे का, तुला नवरा महत्त्वाचा आहे का तो घरचे फोन? तेव्हा
तेजू मात्र शांतच राहते. इकडे आता लगेचच शत्रू तो फोन उचलतो आणि तिकडून तेजूताई म्हणत ती बोलायला लागते भाग्या. आणि मग शत्रू तो फोन आता हिच्याकडे देतो आणि मग तेजूला म्हणतो बोल. तेजू म्हणते की काय झालं बोल ना. तेव्हा मात्र इकडे तेजूला सांगत असते भाग्या की तुला माहिती आहे का, माझा ना विज्ञान प्रदर्शनाच्या स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये पहिला नंबर आला आहे. हे ऐकल्यानंतर खरंच अगं तू माझं ना नावलौकिक केलेलं आहे. खरंच आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. हे सगळं बोललं जात असतं आणि बिचारी तेजू खुश झालेली असते, कौतुक करत असते. आणि शत्रूला प्रश्न पडलेला असतो की एवढं कशाचं कौतुक चाललं आहे, नक्की काय चाललं आहे यांचं, काय करतायत हे सगळे, हा प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि इकडे त्याला लक्षात येतं की नक्की काय झालेलं आहे. त्यानंतर आता सगळेजण देवाच्या पुढे उभे असतात आणि भाग्या ती ट्रॉफी देवाच्या समोर ठेवत असते. आणि अचानक तिला आठवतं आणि ती म्हणते की दादा, म्हणतात ना लोक देव बघितला नाही, पण मी देव बघितला आहे. कारण देव माणसात असतो आणि माझ्यासाठी माझं दैवत म्हणजे तुम्ही दोघं आहात. आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे, आम्हाला मार्गदर्शन करणारे तुम्ही दोघं आहात. लोक आईवडिलांकडून शिकतात, आईवडिलांची प्रेरणा घेतात, पण आमच्यासाठी तुम्ही दोघं आईवडील आहात. आमचे आईवडिलांप्रमाणे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे, आमची काळजी घेणारे असे आमचे तुम्ही आईवडील आहात. हे भाग्या बोलत असते. आणि त्याचबरोबर तिथे सगळेजण असतात. तुळजा आणि भाग्या, त्याचबरोबर तुळजा आणि सूर्या यांच्या पायावरती भाग्या डोकं ठेवते आणि ट्रॉफी ठेवते. तेव्हा सूर्या म्हणतो तुला कळतंय का भाग्य, काय करतेस तू, अगं जिंकून आलीस तू आत्ता, आणि हे सगळं काय चाललंय तुझं, हे सगळं करायची काहीही गरज नाही. अगं असं नाही करायचं, पायावर काय डोकं ठेवतेस, अजिबात गरज नाही आहे, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. त्यावेळेस भाग्या म्हणत असते नाही दादा, आज तू जे केलेलं आहे किंवा वहिनीनं जे केलेलं आहे आमच्यासाठी ते कोणीच करू शकणार नाही. तुमच्या दोघांमुळं आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलेलो आहे. या सगळ्यांसाठी तुम्ही दोघंजण आमच्या पाठीशी उभे आहात, म्हणून हे सगळं शक्य झालेलं आहे. हे सगळं भाग्या बोलत असते. आणि मग तुळजा आणि सूर्याचा हात हातात घेत असते आणि म्हणत असते की तुम्ही दोघं आमचं दैवत आहात. त्यावेळेस राजू पण सांगते हो, वहिनी आम्हाला लढायची ताकद देते आणि त्याचबरोबर तो आम्हाला हिंमत देतो. वहिनी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते, आम्हाला प्रेरणा देते. पण दादा तुझ्यामुळं संकटाशी सामना कसा करायचा ही गोष्ट आम्हाला कळते. आणि मग धनू म्हणते मी काय म्हणू, आणि थँक्यू, आय लव्ह यू असं म्हणत तीही त्यांच्या मिठीत येते. आणि मग सगळी भावंड एकत्र असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी राजूने सगळ्यांसाठी चहा आणलेला असतो आणि धनू मात्र ट्रॉफी हातात घेऊन मिरवत असते. तेव्हा राजू म्हणते हे काय आहे. तेव्हा भाग्याला ती म्हणते चल गं लवकर शाळेत जाऊया, कारण लवकर जाऊया, मला पण जरा मैत्रिणींबरोबर टाईम स्पेंड करायचं आहे ना, मलाही माझ्या मैत्रिणींना दाखवू दे ना, मला ट्रॉफी मिळाली. राजू म्हणते काय पण काय गं धनू हे, अगं असं नको करू धनू दीदी, ती ट्रॉफी तिची आहे ना, तिला मिरवू दे, तिला मैत्रिणींना दाखवू दे. तेवढ्यात सूर्या तिथे येतो आणि सूर्या म्हणतो चला. आणि मग जिमू तिथं आलेला असतो. जिमू आलेला पाहून धनू मात्र तोंड फुगवूनच असते, ती काहीच बोलत नाही. जिमू मात्र म्हणत असतो की नानांनी सांगितलं होतं की तुळजाविनींनी लॅपटॉप आणि स्पीकर मागवलेले आहेत, ते घेऊन आलेलो आहे. आणि मग ते द्यायला लागतो. धनूकडे काय देत नाही. धनू तिथंच उभी असते तरीही तो धनूकडे काही देत नाही. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की धनू हे सगळं करत असते. आणि त्याच वेळी तिथे तुळजा येते आणि तुळजा म्हणते हो माझं काम होतं ना महत्त्वाचं, म्हणून मागवलेलं आहे. आणि मग हा स्पीकर. तेव्हा इकडे लगेचच राजू म्हणते हो पाहिजे होता ना आपल्याला. तर ती म्हणते की ठीक आहे मी देईल धनूकडे पाठवून. जिमूला मात्र काळजी वाटत असते. जिमूचं असं म्हणणं असतं की धनूकडे नको देऊस, कारण धनू काही व्यवस्थित आणणार नाही असं जिमूचं म्हणणं आहे. आणि त्याचबरोबर आता ती धनूला त्याचबरोबर भाग्याला सगळ्यांना शाळेत पाठवायचं काम करत असते, ती म्हणजे तुळजा. आणि त्यांना म्हणत असते की जा लवकरात लवकर तुम्ही शाळेमध्ये जा. आता दादा भाग्याला शाळेत सोडतो, धनूला कॉलेजला सोडतो. भाग्याला सांगतो की सगळेजण आता तुझं कौतुक करतील. हे सगळं चालू असतं. मग यमू भेटते. दोघीजणी म्हणतात की ती भारी ट्रॉफी आहे ना, चल टीचरला वगैरे सगळ्यांना दाखवूया आपण, सगळ्यांना खूप छान वाटेल. हे त्यांचं बोलणं चालू असतं. आणि त्याचबरोबर इकडे शाळेत मात्र घडतं वेगळंच, कारण राज खूपच तिथे ॲटिट्यूडमध्ये आलेला असतो. राजने भाग्याचा व्हिडिओ काढलेला असतो आणि सगळेजण तिची टर उडवत असतात, खूप वाईट नजरेने तिच्याकडे बघत असतात. आणि शाळेमध्ये आता मॅडम येतात आणि मॅडम आल्यानंतर भाग्या ट्रॉफी घेऊन पुढे जाते. त्या मॅडम नवीनच असतात. मग ती म्हणतात की ही कशाला आलीस तू. ती म्हणते काल विज्ञान प्रदर्शनाची स्पर्धा झाली ना, तिथे मला राज्यस्तरीय बक्षीस मिळालेलं आहे. आणि हे ऐकल्यानंतर मात्र त्या मॅडम म्हणतात काय लय मोठा झेंडा लावलेला नाही आहेस, तू जे काही केलेलं आहेस ना
ते मला चांगलंच माहिती आहे. आणि त्याचबरोबर त्या मॅडम म्हणतात की त्या मॅडम ज्या आहेत ना दुसऱ्या, त्या नाहीत येणार आणि कुणाला विचारत बसायचं नाही आहे की हे काय केलं आणि त्या मॅडम कुठे आहेत आणि कधी येणार आहेत. आजपासून मी येणार आहे. त्या मॅडमची बदली झालेली आहे आणि त्या मॅडम शाळेला इथे येणार नाहीत. आणि राज, तू आजपासून वर्गाचा मॉनिटर आहेस. तू सगळा वर्ग कंट्रोल करायचं आहे. मी हेडमास्तरांकडे जाऊन भेटून येते. आणि ते अपमान केला जातो आणि भाग्याला म्हटलं जातं की ती ट्रॉफी ठेवून दे. इकडे तुळजा मात्र CCTV फुटेज बघत असते आणि तिला मात्र धक्का बसलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.